राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक। विविध विकास प्रकल्पांना मंजुरी मिळण्याची शक्यता। बैठकीत शेतकरी, दुष्काळ आणि आगामी निवडणुकांसंदर्भातही निर्णय होण्याचा अंदाज। मनसेकडून 1 नोव्हेंबरच्या मोर्चाचा टीझर प्रसिद्ध। मतदार याद्यांचा घोळ संपत नाही तोवर निवडणुका नको। मोर्चात सर्व मतदारांना सहभागी होण्याचं आवाहन। राज्यात 15,631 पोलिसांची भरती। 29 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत उमेदवारांना करता येणार अर्ज। एका पदासाठी एकाच अर्जाची अट। पुणे जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी आज सुनावणी। धर्मदाय आयुक्तांसमोर होणार निर्णय। सुनावणीत व्यवहार रद्द होण्याची शक्यता। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी सर्वपक्षीय संघटनांकडून आज वडवणी बंदची हाक। आरोपींना फाशी देण्याच्या मागणीसाठी बाजारपेठ बंद ठेवणार। शेतकरी कर्जमाफीसाठी नागपुरात बच्चू कडूंचा महाएल्गार मोर्चा आज। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून कडूंना बैठकीचं निमंत्रण। तर वर्ध्यामध्ये शेतकऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेणार। बिहार निवडणुकीसाठी महाआघाडीचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार। राहुल गांधी, तेजस्वी यादव यांच्या उपस्थितीत जाहीरनामा जाहीर होणार। अनेक मोठ्या घोषणा होण्याची शक्यता। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईच्या दौऱ्यावर। मेरिटाईम लीडर्स परिषदेला करणार संबोधित। 85हून अधिक देश, 1 लाखाहून अधिक प्रतिनिधी आणि 350 आंतरराष्ट्रीय वक्त्यांचा सहभाग। मोंथा चक्रीवादळामुळे ओडिशा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू हाय अलर्टवर। प्रति तास 100 किलोमीटर वेगानं वारे वाहून किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता। तर राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज। आजपासून महाराष्ट्र वगळता 12 राज्यात एसआयआर राबवण्याची घोषणा। मतदार याद्यांमधला गोंधळ दूर करण्यासाठी अभियान। उत्तर प्रदेश, गोवा, गुजरातचा समावेश।